त्याची परत मशागत करणं आणि योग्य वेळी ते रोप लावणं, रोप लावल्यानंतर परत त्या पाण्याला त्या रोपाला जपणं, त्याला येणारी फुलं ती कोणत्या ऋतूमध्ये येतात ते बघणं आणि त्या ऋतूनुसार जर ती फुलं येत असतील तर त्या ऋतूमधल्या फुलांना तो कशा पद्धतीनं दुसरीकडे प्रसारित देतोय किंवा कोणापुढं देतोय. आज आपण सर्वजण पुष्प हातात घेतोय आणि फूल बघितलं की आपलं मन आनंदित होतं, प्रफुल्लित होतं. मग गुलाबाचं घ्या, जास्वंदीचं घ्या, कण्हेरीचं घ्या, झेंडूचं घ्या, चाफ्याचं घ्या, कुठलंही फूल घ्या, पण कुठलंही फूल तरी आपल्याला काहीतरी सुगंध देतं, आनंद देतं, मन मोकळं करतं. आणि हे मन मोकळं करण्यासाठी बंधूंनो, ज्याप्रमाणे फुलाकडे बघून आपण आनंदित होतो, मन प्रसन्नित होतो, प्रफुल्लित होतो, त्या पद्धतीनं जर घरातलं वातावरण असेल, घरातल्या गोष्टी असतील, एकाचा चेहरा एकीकडे असेल, एकाचं तोंड जर एकीकडे असेल तर त्याला नाही. म्हणून विशेष तो माझा असा वेगळा आहे आजचा, सुदृढ कुटुंबाची 7 तत्वे. काय म्हणता येईल आपल्याला? पूर्वीचा काळ जर आपण बघत गेलो ना, भगवान बुद्धांच्या काळापासून जर आपण येत गेलो तर भगवान बुद्धांच्या काळामधला सुद्धा काही गोष्टी, आता परत त्याकडे जाणं म्हणजे आणखी त्या ग्रंथाकडे जाणं हे पण नाही, परंतु मागच्या कलाटण्या बघा तुम्ही. भगवंतांनी त्यावेळेला सुद्धा स्त्रीला प्राधान्य दिलं होतं, स्त्रीला श्रेष्ठत्व दिलं होतं. आणि घरातली जरी व्यक्ती जर असेल तर ती स्त्री आहे, घरातला कर्ता कुटुंब जर असेल तर त्यावेळेचा तो स्त्री होता. आता पुरुष प्रधान संस्कृती आली व त्यावेळेला आपली मातृसत्ताक पद्धती होती. या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर झेपवलेल्या होत्या. परंतु तुमच्या वाचण्यात पण आलं असेल की एखाद्या ठिकाणी, चिंच उदाहरण आहे, की त्या ठिकाणी जर सकाळची जर वेळ झाली असेल, सकाळचं जर सुरुवात झाली असेल तर त्यांची, मी तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे पण ते उदाहरण मला आज परत द्यावं लागत आहे, की सकाळचे सगळेजण आपले कामं आटपून एका हॉलमध्ये येतात, चहा बनवला जातो आणि चहा बनवल्यानंतर चहाच्या घोटाबरोबर प्रत्येकजण आपला विषय मांडतो. मुलगा विषय एक मांडतो, वडील एक विषय मांडतात, आई एक विषय मांडते, काका एक विषय मांडतो, वहिनी एक विषय मांडते, बहीण एक विषय मांडते आणि आजच्या दिवसाचं ते नियोजन करत राहतात. आजच्या दिवसामध्ये आम्हाला काय घडामोडी होणार आहेत ते सांगल्या जातात आणि आजच्या या दिवसाचं नियोजन ते शेवटपर्यंत गेल्यानंतर संध्याकाळी सुद्धा जेवताना त्या गोष्टीवर चर्चा केली जाते की आज या गोष्टी घडल्यात, आज ज्या गोष्टी आपल्याला झाल्यात. मग त्याचे कारण असतील, त्याचे परिणाम असतील, त्याचे द्वेष असतील, त्याचं काही एखादा नफा असेल, एखादा तोटा असेल, एखादं काही घटना घडली असेल, त्याला समजून घेणं, त्याला समजून घेताना समजावून सांगणं, समजून घेत असताना ते मुद्दा मांडणं हे किती महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. भगवंताचा काळ म्हणा का महात्मा फुलेंचा काळ म्हणा का बाबासाहेबांचा काळ म्हणा, हे पुढे मी उदाहरणं देतोयच तुम्हाला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला जर आपलं कुटुंब एक जबाबदार कुटुंब जर करायचं असेल, एक आनंदी कुटुंब करायचं असेल, एक समजदार कुटुंब करायचं असेल, एक सहभावनेचं कुटुंब करायचं असेल, एक आदरयुक्त कुटुंब करायचं असेल, त्यामध्ये मी पण आहे, माझ्या पण काहीतरी, मी एकाकडे बोट दाखवेल पण 4 बोटं माझ्याकडे आहेत. म्हणून कुटुंबाकडे लक्ष देत असताना, कुटुंबाची देखभाल करत असताना आपल्याकडून काही चुका होतात का ते आपण पाहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा मला म्हणता येईल की आपला धम्मच हा आचरणावर आधारित आहे. भगवंताने आपल्याला हा धम्म असा दिलाय की तो आचरणावर आधारित दिलाय, तोंडी बोलण्यावर नाही, लिखाणावर नाही, चालण्यावर नाही. तुमचं आचरण कसं आहे, तुम्ही बोलता कसे, चालता कसे, ह्या सगळ्या गोष्टी आचरणावर अवलंबून आहेत. आणि म्हणून पहिला मुद्दा मला सांगत असताना असं म्हणता येईल की तुम्ही घरामध्ये असताना तुमचा नियमित संपर्क होतो का, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. पालकाचा वडिलांशी संपर्क होतोय का, मुलीचा वडिलांशी संपर्क होतो का, पती पत्नींचा संपर्क होतोय का. वडिलांनी जर दरवाजात पाऊल टाकलं असेल आणि मुलगा जर त्या दरवाजातून बाहेर जात असेल, कुठेतरी खटकतंय, कुठेतरी काहीतरी होतंय, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि म्हणून ही जाणीव होत असताना आपल्याला त्या गटासाठी, त्या समूहासाठी आपल्याला काय करता येईल, कसं वागता येईल, कसं बोलता येईल, काय आपल्याला काय प्रेरणा देता येईल, चर्चा करा. कुठली समस्या आहे, मुलगा त्या दरवाजातून का बाहेर जातो याची समस्या जाणून घ्या. मुलगी का आपण घरात आली की मागच्या घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते आणि का झोपून घेते याची चर्चा करा. आपल्या मिसेसचा का चेहरा खाली पडतो
किंवा मिसेसला पाहिल्यानंतर आपला चेहरा का खाली पडतो याच्यावर चर्चा करा. म्हणजे आपल्याला एकमेकाशी बोलत असताना, सुसंवाद साधत असताना कुठला तरी विचार करावा लागेल. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की तुम्हाला वाचेची 4 शीलं दिली आहेत, फार महत्त्वाची दिलीत. आणि सुसंवादमध्ये वाचाच आहे, सुसंवादमध्ये वाचा आहे. वाचा आपली कशी असेल, 4 शीलं दिली आणि समजून घेत नसल्यामुळे आपण एकदम टोकाचं बोलतो. समजून घ्या. हा जर तुम्हाला कळत असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घेता येत असतील तर एक पालक म्हणून तुम्ही समजदार व्हाल, एक आई म्हणून तुम्ही समजदार व्हाल. समजदार होणं फार गरजेचं आहे, समजदारपणे बोलणं फार महत्त्वाचं आहे. ह्या पहिल्या गोष्टी पाहत असताना जर आपल्या कुटुंबामध्ये सक्रियता येत नसेल, आपल्या कुटुंबामध्ये जर आनंद निर्माण होत नसेल, आपल्या कुटुंबामध्ये जर एकोपा निर्माण होत नसेल तर आपण कुठेतरी चुकत आहोत. पालक या नात्याने आपल्याकडे कुठेतरी एक बोट आपल्याकडे येत आहे, याची काळजी घ्या. पालकाची फार महत्त्वाची तत्त्व आहेत की मी माझ्या मुलाशी कसा वागत आहे. आपण मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतो. त्याची बौद्धिक क्षमता समजून घ्या, त्याची कुवत समजून घ्या, त्याची पातळी समजून घ्या. त्याचं वजनच 15 किलोचं आहे आणि आपण त्याला 50 किलोचं वजन जर उचलायला सांगतो तर नाही. त्याची बौद्धिक क्षमता जर तिथपर्यंत असेल आणि आपण त्याला इंजिनियर डॉक्टरकडे पाठवण्याचा प्रयत्न करत असेल तर नाही. त्याच्या समस्या समजून घ्या. त्याला ज्यामध्ये आवड असेल, ज्यामध्ये त्याचं कौशल्य असेल त्याला त्यामध्ये भरारी द्या, त्यामध्ये त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. ह्या समस्या जोपर्यंत आपण समजून घेत नाही, घरातल्या समस्या आपण समजून घेत नाही आणि मग आपण आपल्या मुलांवर, आपल्या घरावर लादण्याचा प्रयत्न करतो. हा पहिला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. इथं काही वेळेला आपण एकटीच आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. असं पण होऊ देऊ नका, कारण मी जे सांगेल ते करा. या ठिकाणी तसं होणार नाही. जर तुम्ही त्यांच्या समस्या समजून घेतल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी हातभार लागेल आणि तुमचं कुटुंब सुरळीत जाईल. आणि म्हणून हे पण महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही एक दुसऱ्यांचं ऐकून घेता का. मुलीचं वडील ऐकतात का, पत्नीचं पती ऐकतोय का. बऱ्याच वेळेला घरामध्ये काही अडचणी आहेत. आपण अपेक्षा व्यक्त करतो, परंतु अपेक्षा व्यक्त करत असताना आपण त्या अडचणी समजून घेत नाही, इतरांच्या भावना समजून घेत नाही, इतरांची सुखदुःख समजून घेत नाही. मी सुरडकर साहेबांना जर एखादं काही सांगितलं पण त्या सुरडकर साहेबांची काही अडचण आहे की नाही, ही अडचण आपण लक्षात घेतच नाही. मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी येईपर्यंत हे बनवून ठेव, पण ते घरात आहे की नाही ही समस्या मी समजून घेत नाही. आपण एकमेकांच्या समस्या जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत अडचणीसुद्धा दूर होणार नाहीत. अडचणी दूर होत असताना पत्नीचं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. कधीकधी आपण एकदम काही गोष्ट न ऐकता त्याला प्रत्युत्तर देऊन टाकतो आणि काही गोष्ट न समजल्यामुळे आपण प्रत्युत्तर दिल्यामुळे त्या ठिकाणी विरोधाभास निर्माण होतो, दुःख निर्माण होतं, संकट निर्माण होतात आणि ही संकट सावरता सावरता नाकी नऊ येतं. मग ही संकट सावरता सावरता नाकी नऊ येतात आणि मग आपल्याला हतबल व्हावं लागतं. का व्हावं लागतं, कारण आपण त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत, आपण त्यांना जाणून घेतलं नाही. आणि जोपर्यंत आपण त्यांना जाणून घेत नाही, जोपर्यंत त्यांच्या समस्या आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण काय करत आहोत, आपण कशा पद्धतीनं बोलत आहोत हेही आपल्या लक्षात येत नाही. 2 गोष्टी त्यामध्ये अशा होतात की तुमचा मुलगा असो की मुलगी असो किंवा पत्नी असो की पती, पण तुम्ही त्यांच्याशी संवेदनशीलपणे वागता का. तुम्ही त्यांच्याशी संवेदनशीलपणे वागता का, भावनात्मक वागता का, का तुमचा अरेरावीपणा त्या ठिकाणी दाखवता, का तुम्ही नेहमी तुमची अरेरावीची भाषा त्या ठिकाणी वापरता. बऱ्याच ठिकाणी वाचा ही फार महत्त्वाची आली आहे. याच्यामध्ये सुदृढ कुटुंब जर ठेवायचं असेल तर या ठिकाणी वाचालाच फार महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं बोलत आहात, नम्रतेने बोलत आहात, प्रेमाने बोलत आहात, त्यांचं सांत्वन करत आहात. ठीक आहे बाबा, त्याच्या पाठीवरून हात फिरवत आहात, त्याच्या सगळ्या समस्या. एखादा माझा मुलगा आहे, त्याला जर गणितात 5च मार्क पडले असतील तर तुला गणित कठीण जाते का, त्या सरांचं समजत नाही का, क्लासमधल्या काही अडचणी आहेत का, तुझं लक्ष लागत नाही का, तुझ्या माइंडमध्ये काही आहे का, तुला ब्लॅकबोर्डवरचं काही दूरचं दिसत नाही का. त्याच्या समस्या ऐकून घ्या. त्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर निराकरण काय करता येईल हेही तुम्हाला तयार करता येईल. जर तुम्ही ते ऐकूनच घेतलं नाही तर त्या निराकरणच्या समस्या दूर करता येणार नाहीत. आणि म्हणून समस्या समजून घेणं, ऐकून घेणं ह्या फार महत्त्वाच्या आहेत.
मग कुटुंबामध्ये जर आपलं स्थान निर्माण करायचं असेल, आपला आदर निर्माण करायचा असेल, आपली आपुलकी निर्माण करायचं असेल, आपली भावना निर्माण करायचं असेल, तर आपण प्रत्येकाचं ऐकून घेतलंच पाहिजे. बहिणीनं भावाचं ऐकलं पाहिजे, भावानं बहिणीचं ऐकलं पाहिजे, वडिलानं पत्नीचं वडिलानं मुलाचं ऐकलं पाहिजे, मुलानं वडिलाचं ऐकलं पाहिजे, पतीनं पत्नीचं ऐकलं पाहिजे, पत्नीनं पतीचं ऐकलं पाहिजे. आजोबा आजी, ह्या काका काकू नाना मामा काय असतील नातेसंबंध, यांच्या काही गोष्टी आपण ऐकल्याच पाहिजेत, तरच आपण पुढे जाऊ शकतो. बाबासाहेबांच्या काळातलं एक उदाहरण मला सांगता येईल तुम्हाला, की संध्याकाळचे वेळ झाल्यानंतर बाबासाहेबांना रामजींनी सांगितलं होतं की बाबा, कबीराचे दोहे झाल्याशिवाय तुला जेवायला भेटणार नाही. बाबासाहेबांना एकदा सांगितल्यानंतर बाबासाहेब दररोज सायंकाळच्या वेळेला दिवा लावून कबीरांचे दोहे पूर्ण मुखपाठ करायचे आणि नंतरच त्यांना जेवायला दिलं जायचं. का? ऐकलं त्यांनी, आदर केला. आज त्यांनी आदर केला, त्यांनी ऐकलं. आज कुठल्या कुठे आहेत. ही समस्या जोपर्यंत आपण समजून घेत नाही किंवा एकमेकाचं आपण ऐकत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. हा पण त्यात महत्त्वाचा आहे. कारण असं म्हणतात बाबासाहेब, या ठिकाणी बाबासाहेबांनी एक कारण सांगितलं आहे की बाबासाहेब म्हणतात की जगातील दुःखाच्या अनेक कारणापैकी एक कारण आहे की आपण दुसऱ्याचं ऐकून घेत नाही. बाबासाहेबांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं, आपले वडील जर नशेबाज असतील, आपले वडील जर गुटखा खात असतील, आपले वडील जर सिगारेट ओढत असतील आणि आपला अधिकार नाही मुलांना म्हणायचा की तू सिगारेट ओढू नको, तू दारू पिऊ नको, तू गुटखा खाऊ नको, जर आपणच खात असाल तर आपला काहीही अधिकार नाही मुलांना बोलायचा. म्हणून आपल्याला ऐकून घ्यावं लागेल अगोदर, आपल्याला समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबांची तत्त्व आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागतील. बुद्धांनी दिलेली तत्त्व हे आपल्याला समजून घ्यावं लागतील. बुद्धांनी आपल्याला पंचशील दिलंय, ते आपण ग्रहणच नाही केलं, ऐकूनच नाही घेतलं, आणि त्या ग्रहणाचा अर्थच जर समजून नाही घेतला तर आपल्यामध्ये पंचशील उतरणार नाही. आणि म्हणून ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कुटुंबात एकत्र राहतो ते एक दुसऱ्याच्या भल्यासाठी, एक दुसऱ्याच्या कल्याणासाठी. आणि जर आपल्याला आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विकसित कराव्या लागतील. बुद्धांची, बाबासाहेबांची ही तत्त्व आपल्याला अंगीकारावं लागतील. तुम्हाला महात्मा फुलेंचं उदाहरण देता येईल मला, की महात्मा फुलेंना सावित्रीबाईंना शिकवायचं होतं. कुठे शिकवलंय? अगदी जमिनीवर सुरुवात केलेली आहे. ऐकलं सावित्रीबाईंनी, ऐकल्यानंतर त्यांनी शिक्षिका हे पद स्वीकारलंय. त्रास सहन केलेला आहे, त्रासातून त्या पुढे आलेल्या आहेत. महात्मा फुले म्हणतात तुला त्रास होईल, तू हे सोडू नको, भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या ह्या उपयोगा पडतील. आज आपण स्त्री शिक्षिका म्हणून, आपली विद्येची देवता म्हणून आज आपण त्यांना मानतो. सावित्रीला, सरस्वतीला लोकांनी बाजूला टाकलं. आता आज कुठल्याही कार्यक्रमात जा तुम्ही, सावित्रीमाईचा फोटो ठेवला जातो, सरस्वतीचा नाही. का? महात्मा फुलेंचं जर सावित्रीबाईंनी ऐकलं नसतं तर आज मुलींसाठी पहिली शाळा आज त्यांनी काढली नसती. ऐकणं महत्त्वाचं आहे. जो ऐकेल तो अनुकरण करेल, आणि जो अनुकरण करेल तो आचरणात आणेल, आणि जो आचरणात आणेल तो त्या पद्धतीनं चालेल. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ऐकणं, ऐकून घ्या. ऐकून घेत असताना पुढचं भविष्य काय आहे, उज्ज्वल भविष्य समजून घेताना आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला वर्तमानात जगत असताना सकारात्मकमध्ये चालता आलं पाहिजे, सकारात्मकमध्ये पाऊल टाकता आलं पाहिजे. नकार नाही. जर सावित्रीबाई फुलेंनी नकार दिला असता, रमाईंनी नकार दिला असता, बुद्धांच्या ह्या काळातील ह्या सगळ्या घटना जर आपण नकारात्मकमध्ये घेतल्या असत्या तर आपण आज एक ज्येष्ठ बौद्ध धम्म म्हणून आपण पुढे आलो नसतो. हा सकारात्मकतेचा भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. सकारात्मकता केव्हा येईल? मनामध्ये येईल. मन आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोरं, किती हाकलं हाकलं तरी फेरीवर येती पिकावर. ही बहिणाबाई चौधरींची कविता तुमच्या नेहमी कानावर असेल. जर मनाला तुम्ही कंट्रोल केलं तर मन काय करू शकत नाही, मन जिंकू शकतं. भगवंतानी मनावर कंट्रोल केलं, बाबासाहेबांनी मनावर कंट्रोल केलं. बाबासाहेबांना 11 आजार होते आणि त्या आजारामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर थोडीशी रम मिळाली, त्यामध्ये थोडीशी काही मिळाली त्या दवाईमध्ये, तर तुम्हाला थोडंसं त्यामधून बरं वाटेल. आणि म्हणून त्यामध्ये त्यांना थोडंसं दिलं जातं. पण बाबासाहेब त्याला नकार देतात. बाबासाहेबांना तो वास लगेच येतो, मला याच्यानंतर तुम्ही ही अशी औषधी द्यायची नाही. बाबासाहेबांच्या आजारासाठी सुद्धा बाबासाहेबांनी ते दुर्लक्ष केलेलं आहे.
सवितामाई ना ह्या सगळ्या गोष्टी कळत असतानासुद्धा बाबासाहेबांच्या ह्या जेव्हा गोष्टी ह्या लक्षात येतात तेव्हा बाबासाहेब त्यापासून दूर होतात. जर बाबासाहेबांना या गोष्टीचा जर छंद लागला असता तर आपला धम्म हा फोफवला नसता. म्हणून ऐकून घ्या, ऐकणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण भरकटत तर जात नाही ना, आपल्याकडून काही नुकसान तर होत नाही ना, आपल्याकडून काही दुरुपयोग तर होत नाही ना, याची पण जाणीव असू द्या. आपण एकाचं ऐकतोय आणि एका कानानं आपण सोडून देतोय असं तर होत नाही ना. आपण त्यावर किती चिंतन करत आहोत, किती चिंतनशील राहत आहोत, किती आदरयुक्त राहत आहोत, किती आचरणशील राहत आहोत याचा विचार करा. म्हणून ऐकणे हा फार दुसरा मुद्दा होता. तिसरा असा मुद्दा होता, घरातली कामे वाटून घ्या. कशी घ्यायची वाटून? सायकल पाहतो आपण नेहमी, सायकलचं पुढचं चाक त्याला घंटी, हे उदाहरण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले. त्याला घंटी आहे, ब्रेक आहे, पण मागच्या चाकाला कॅरी आहे, ब्रेक आहे, त्याच्यावर सगळं ओझं आहे. मग आपण कधी कधी म्हणतो मागचं चाक म्हणजे स्त्री आणि पुढचं चाक म्हणजे पुरुष. अशा भावना थोड्याशा दूर ठेवा. हे साधं उदाहरण मागचं. काम करत असताना, घरातली कामाची चौकशी करत असताना तुम्ही कुठल्या कामामध्ये हातभार लावतात? पती या नात्यानं नाही, ते घर अशांत राहतं. नवरा बायकोंचे भांडं जसं भांड्याला भांडं लागले की आवाज होतो, म्हणून तणाव विरहित कसं राहता येईल, तणावमुक्त कसं राहता येईल, या तणावातून आपल्याला बाहेर कसं येता येईल याचा विचार करा. आणि या विचारासाठी भगवंत या ठिकाणी म्हणतात की तुम्हाला त्या मुलांना काय सवय लावता येतील याचा विचार करा. काय चुकतंय याचा विचार करा. तो का जपत नाही, किंवा तो का या गोष्टी करत नाही, किंवा तो अभ्यासाकडे का वळत नाही याचा विचार करा. म्हणजे तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीनं कामं सांगत असता याचा विचार करा. जी कामं त्याला झेपवतात ती कामं त्याला सांगा. जी कामं पत्नीला झेपवतात त्याला त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला हवा की नाही, तुला हे पुढे चालून हे काम करायचं आहे. लादी साफ करणं असेल, कपड्यांची घड्या करणं असेल, कपाट साफ करणं असेल, झाडझूड असेल, ह्या कामाच्या त्याला सवयी लावा. सवयी लावत असताना पुढाकार तुम्ही घ्या. सुरुवातीला पुढाकार तुम्ही घ्या आणि त्याला घ्या सोबत. चल बाळा आपण हे काम करू, चल ताई आपण हे काम करू. आणि मग जेव्हा बहीण भाऊ आणि पिता जर एका ठिकाणी असेल तर पत्नीसुद्धा त्यामध्ये येतेच. आणि ह्या सवयी जोपर्यंत घरातून जोपासल्या जात नाही तोपर्यंत घर विकसित होत नाही, तोपर्यंत घरात आनंद फुलत नाही, तोपर्यंत घरात आनंदाचं वातावरण निर्माण होत नाही, तोपर्यंत घरात हमरी तुमरी सुरू होते. काल तर झाडलं होतं, मी नाही लावत आता अगरबत्ती, मी करत फुलं, मी नाही वाहत फुलं, मी कालच तर हार केला होता. म्हणजे ताईने म्हटलं मी हार केला आणि मुलांनी म्हणायचं मी नाही करत हार, तू कर हार. नाही, आपण जर चल तू धागा घे, तू सुई घे, तू फुलं आण, चला बसू बरं आण, फुलांची टोपली आण बरं, चला बसू बरं आपण. जोपर्यंत एकोपा निर्माण होत नाही, जोपर्यंत एकी निर्माण होत नाही तोपर्यंत हे सगळं होणार नाही. बाजार आणलेला आहे, एकट्या त्या बाईनीच बाजार आणायचा का, त्या पत्नीनेच बाजार आणायचा का, सगळा बाजार तिनंच साफ करायचा, सगळा बाजार तिनंच फ्रीजमध्ये ठेवायचा का, तिनंच सगळ्या भाज्या साफ करायच्या का? जर आपण चौकून बसलो, मुलगा बसली, मुलगी बसली, आपण बसलो देवटून आल्यानंतर, आणि चल काय आणलं, मेथीची भाजी आणली का, आणि चला साफ करा बरं, ते काम अगदी अर्ध्या तासाचं काम 15-20 मिनिटात होऊन जाईल. हे झालंय काम. कामाच्या सवयी लावा. काम तुम्ही एकमेकावर कामाचे कसे लादतात याचा विचार करा. कामं लादू नका. कामं लादल्याने घरातला एकोपा राहत नाही. हे तुला करावंच लागेल. आपण राग जर त्यांच्याशी बोलून हे काम केलं तर काम होणार नाही. म्हणून कामाच्या सवयी लावत असताना आपली वाचा ही तशीच ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगणार, ही वाचा प्रत्येक मुद्द्यात वाचा आली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी वागत आहोत या गोष्टीचा विचार करा. कारण एका ठिकाणी म्हटले जाते की जगाच्या या सर्वेक्षणामध्ये, भारतातल्या जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं महिलांच्या संदर्भात, तर या भारतामध्ये महिलाच ह्या तणावाखाली जगत आहेत. मग तणाव कोणाचा आहे? घरामध्ये तणाव कोण देतं? मुलगा देतो, मुलगी देते, वडील देतात किंवा पिता देतो, पती देतो. का तणाव निर्माण होतो? आज आपण पाहतो आहोत. लेटेस्ट तुम्ही उदाहरणं पाहतात, पेपरला दररोज उदाहरणं वाचतात तुम्ही. एका ठिकाणी आत्महत्या केली, महिलेनं आत्महत्या केली, महिलेनं पतीला जिवंत जाळलं, पतीनं पत्नीला जिवंत जाळलं. का होते असं आहे? सुसंवाद नाही, घरातलं वातावरण योग्य नाही,
घरातल्या गोष्टींची कमतरता आहे, कुठेतरी कमतरता आहे, सुसंवादाची कमतरता आहे. मोठ्यांचा आधार घ्या, मित्रांचा आधार घ्या, एखाद्या गुरूंचा आधार घ्या, एखाद्या चांगल्या माणसाचा आधार घ्या. ज्यामुळे आपला मुलगा ऐकत असेल, ज्यामुळे आपली पत्नी ऐकत असेल, ज्यामुळे आपली मुलगी ऐकत असेल, त्यांचा आधार घ्या, त्यांचं समुपदेशन करा. हा एक मुद्दा मला सांगायचा आहे. समुपदेशन करणं गरजेचं आहे. जर घरातलं वातावरण तणावाचं असेल, आपल्या मुलीचं वातावरण तणावाचं असेल, मुलगी जर एकलकोंडी होत असेल, मुलगा जर एकलकोंडा होत असेल, पत्नी जर आपलं काहीच ऐकत नसेल, एकमेकांचा जाणू द्या. बहीण भावाला हातात द्या, लावा. बहिणीचं चुकत असेल, भावाचं चुकत असेल तर एकमेकाला संपर्क करायला लावा. आपल्या वडिलांकडून आपल्या काही चुका होत असतील, आपल्या वडिलांच्या समोर आपल्या चुका होत असतील तर वडिलांच्या समोर बसा आणि हातात घ्या, बाबा माझं हे चुकलं. खूप मोठं मन भरून येईल त्यांचं, खूप मोठं मन भरून येईल. तुम्ही जेव्हा आपल्या आईचा हातात हात घ्याल, आई आज मी खरंच तुझ्या कामात मदत नाही केली, बरं मला सॉरी, तिचं सगळं दुःख दूर होईल आणि ती परत प्रेमाने त्या कामाला लागेल. ती दुःख विसरून जाऊन ती परत मुलीलाच म्हणेल, बाई तू आता बस, तुला मी दूध देते, तुला मी नाश्ता देते, तुला जेवण देते, तू शांत बस. काय होतं, ती सगळं विसरते. हे करा, ही करण्याची गरज आहे. हीच आपली बौद्ध संस्कृती आपल्याला शिकवण देत आहे. आपल्या बौद्ध संस्कृतीसारखं शिक्षण कुठे नाही. आपल्या बौद्ध संस्कृतीचं शिक्षण इतर समाजाने घेतलं आणि आपण आज भरकटत चाललो आहोत. बनते संग्रहितांनी आपल्याला ही विचार प्रणाली खूप चांगली दिलेली आहे. त्या विचार प्रणालीचा आपण कधी विचार करत नाही. संपर्क सराव हा किती महत्त्वाचा आहे. वाक्याला वाक्य देणं हे किती महत्त्वाचे आहे. वडिलांनी इकून वाक्य काढे की पोरगं तिकून वाक्य काढते. वडिलाचं जर प्रेमाचं वाक्य असेल तर मुलाचं प्रेमाचं वाक्य येईल. वडिलाचं जर रागाचं वाक्य असेल तर मुलाचं तितक्याच द्वेषानं वाक्य येतील. फास्ट वाक्य येते, फास्ट. यंग जनरेशन आता सध्याचं आहे, फास्ट युग आहे. या फास्ट युगामध्ये आपल्या कुटुंबावर लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. का होतंय असं हे? का मुलं सुसाईड करतायत? 4 दिवस झाले आमचा सारस्वत नावाचा मुलगा, बालराव साहेबांच्या कानावर असेल, एक शिक्षकाचा मुलगा, आज 5वा दिवस आहे आजचा. 19 वर्षाचा पोरगा घरातून सकाळी 5:30 वाजता निघून गेलेला आहे. सुंदर पोरगा आहे. का राग आला? एवढाच सांगितलं कारण की त्याने म्हटलं होतं की मला प्रयागराजला जायचं आहे. घरच्यांनी सांगितलं बाबा तू एकटा कसा जातो, जाऊ नको, फार गर्दी येते तिथे, असं तसं होतं आहे. ऐकलं नाही. आज तो 5 दिवस झाले सापडला नाही. इकडे शोध, तिकडे शोध, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ सगळ्या ठिकाणी शोधाशोध होत आहे. कोणी महिने हैदराबादला जाऊन येत आहेत. का होतं आहे? संवाद साधा. मुलं का व्यसनाधीन होत आहेत, मुली का व्यसनाधीन होत आहेत, मुली का चॅटिंगच्या मागे लागल्या आहेत, मुली का आपला मोबाईल लपून ठेवत आहेत, याचा संवाद साधा. संवाद साधणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला दुःखाची वेळ येते, ही फार गरज आहे. मग आपण त्यांच्याशी सकारात्मकमध्ये बोलतो का? आपण त्यांच्याशी सकारात्मकमध्ये वागतो का? का होत नाही असं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून त्यांना अधिक जबाबदार बनवणं हे फार आपलं महत्त्वाचं आहे. तो मुलगा असो की मुलगी असो, त्यांना जबाबदारी त्यांच्यावर सोपवा. बाळा हे 100 रुपये घे आणि तू एवढा किराणा आण बरं. जबाबदारी द्या त्यांच्याकडे, जबाबदारी सोपवा. मुलगी असो का मुलगा असो, ताई हे 500 रुपये घे आणि माझं आज येणं होत नाही, पण एवढा किराणा तू आज घेऊन ये. येताना रिक्षा करून आण, तुला ओझं नाही जमलं तर. जबाबदारी सोपवा. पत्नीवर विश्वास ठेवा. पत्नीला हे पैसे द्या, चल हे घे आणि तू आज हे एवढं कर. जबाबदारी द्या. जबाबदारी तुम्ही देत नाही आणि मग सगळं अंगलट येतं आणि मग अंगलट आल्यानंतर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही तो राग दुसऱ्यावर काढता म्हणजे घरातच काढता. मुलीवर, पत्नीवर, मुलावर किंवा आई वडिलांवर, म्हाताऱ्या माणसांवर आपण ह्या सगळ्या गोष्टी लादत जातो. कारण आपण त्याच्या मागचे कारणं जाणत नाही. ही जाणणं ती महत्त्वाची आहेत. आणि म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवा. काय चर्चा झाली, काय झालं बाबा, माझं काही चुकलं का? त्यांना बसवा एका ठिकाणी. त्यांना पगाराचा हिशोब द्या, त्यांना कामाचा हिशोब द्या, त्यांना मी काय करतो त्याचा हिशोब द्या. मुलाचा हिशोब विचारा, मुलीचा हिशोब विचारा, पत्नीचा विचारा, वडिलाचा विचारा, आईचा विचारा की काय झालं आपल्या घरात आज, का असं का झालं, कोण येऊन गेलं, कोणामुळं घर दूषित झालं, कशामुळं काय झालं, भांडं कुणाकून पडलं, कप कुणी ठेवला होता आणि कुणाकून पडला, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. आपण मागची कारणं जाणत नाही, एकदम प्रतिकार देतो, एकदम विरोध करतो आणि विरोध केल्यामुळं भांडण वाढतं, वाद वाढतो, घरं विस्कळीत होतं आणि मग शेजाऱ्याला तेच पाहिजे की अरे वा काय घरात भांडणं लागलीत. हळूच कोण सांगितलं जातं ह्यार त्या घरात काहीतरी सासूनात चाललंय, मुलगा चांगला राहत नाही, मुलगी चांगली राहत नाही, पोरगा पा कसं बाप आले घराच्या बाहेर जातो, पोरगी पा कसं दरवाजा लावून घर कोंडून घेते. ही दुसऱ्यांना संधी मिळते
आणि ही संधी आपण द्यायची नाही. ही संधी कधी दिल्या जाणार नाही? जर आपण एकोपाने राहिलो नाही तर. सुख दुःख विचारा. पत्नी जर नेहमीच कणकण करत असेल तर तिला विचारा दुःख तिचे. आपला डबा झाला, ड्युटीला निघून गेलो, संध्याकाळी आलो ना, आपलं जेवण झालं, झोपलो नाही, तिला दिवसभरात काय झालं विचारा. तिचा हातात हात घ्या, तिच्या पाठीवर हात फिरवा. काय तुम्हाला कशा पद्धतीने विचारता येईल तिला विचारा. मुलीला डब्बा दिला, कॉलेजला गेली, कॉलेजला फिरली, आली, संध्याकाळी बॅग घेतली, जेवण केलं, बेडमध्ये गेली, नाही, तिला विचारा बाई दिवसभरात काय झालं, लेक्चर झालं की नाही, कुणाशी भेटली, काय झालं, काही समस्या सोडवल्यात का नाही, काही अडचणी आल्या का, एखादा मुलगा बोललाय का, कोणी मुलगी बोलली का, मैत्रिणी कोणत्या आहेत, जाणा, मैत्रिणी समजून घ्या, मैत्रिणीच्या घरी जा, मित्राच्या घरी जा. आपल्या मुलीने जर काही मित्र तयार केले असेल त्या मित्राच्या घरी जा. ते मित्र कसे आहेत, मैत्रिणी कशा आहेत, त्यांच्याशी संपर्क करा. आईवडिलांशी संपर्क करा. त्याचा वडील कसा आहे, तो कसा आहे. या मुलाकडे नेहमीच जर 500-1000 रुपये येत असतील तर याचे वडील काय करतात हे जाणा, समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही असं एकत्र बसून ह्या समस्या समजून घेणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी सॉल्व्ह होणार नाहीत. पप्पा माझ्याजवळ पैसे आहेत, मी आणतो हे. आपला मुलगा जर दररोज काही एक वस्तू आणत असेल तर हे आलं कुठून? किंवा आपण जर त्याला पैसा दिला असेल तर त्यानं बचत केली का काय ते विचारा. कामं देत असताना ह्या सगळ्या गोष्टीची विचारपूस करा, उहापोह करा. आणि मग त्या गोष्टीला तुम्हाला चालना मिळेल, प्रेरणा मिळेल की मला आता हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे सांगायचं आहे, मला ते सांगायचं आहे. आणि हे सांगत असताना कुटुंबाला विश्वासात घेऊन काम करा. म्हणून कामाच्या विभागण्या करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. फार महत्त्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून चौथा मुद्दा होता की मुलांना विशिष्ट कामाच्या जबाबदाऱ्या देत असताना त्या जबाबदाऱ्या आपण कशा पद्धतीनं देत आहोत. त्यांचा एखादा गौरव पण करण्याचा विसरू नका. त्याला शाबासकी देण्याचं पण विसरू नका. अरे वा 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 वा, छान काम केलं तू हे, त्याला शाबासकी द्या, त्याचं गुणगान करा. आमची मुलगी छान काम करते बरं का. आपण कधीच गुणगान करत नाही. आपण पत्नीचं पण गुणगान करत नाही. पत्नीचं पण गुणगान करा. एखाद्या वेळेस भाजी चांगली झाली तर म्हणा चांगली भाजी झाली. एखाद्या वेळेस चांगले कपडे जर धुतले, अरे हा डाग निघाला गड्या, छान डाग निघाला बरं का, कशानं काय केलं ग तू, म्हणजे काय वापरलं, कुठलं पावडर वापरलं, कुठलं लिक्विड वापरलं, पण हा डाग मी खूप पाडला होता बरं, सॉरी बरं का. आपण पण सॉरी म्हणा आणि तिची पण वाहवा करा. आपण गौरव करतच नाही, आपण शाबासकी देतच नाही. ते धुतलं नाही का, कसं का नाही निघाला डाग, साबण नव्हतं का, निर्मा नव्हती का, मी तर किराणा भरला होता. म्हणजे त्या बिचारीचे हांग मेहनत सगळं वाया जातं. याला आपल्याला मोटिवेट करावं लागलं. मोटिवेशन केव्हा होईल, आपल्या तोंडाला. म्हणून वाणीला मी पहिलंच म्हणलं की हे जे मी सांगतोय हे सगळं वाणीवर आधारित आहे. म्हणून ह्या 4 वाच्या समजून घ्या. या 4 वाचेमधून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. म्हणून आपण सगळं पाहतो. आपल्याला असं वाटते घराचं सौंदर्य असावं, नीटनेटकं असावं, हे असावं, ते असावं, पडदे असावेत, लादी असावी, फुलदाणी असावी, फ्लॉवरपॉट असावा. पण आपण त्यामध्ये किती सहभागी होतो, आपण त्यामध्ये किती सहभाग घेतो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा वाटते, आपण किती काय करतो, आपण कधी आणून दिलं आहे का, आपण कधी त्यात सहभाग घेतला आहे का, आपण कधी त्या कामामध्ये वाटा घेतला आहे का, याचाही विचार करा. मग हे सगळं करत असताना शेवटी तो मुद्दा येतोच की ही एकटीची जबाबदारी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. काल मी आलो ड्युटीहून, वॉशिंग मशीन लावलेली होती, बघितलं, म्हटलं बाई कपडे राहिलेत, वॉशिंग मशीन झाली, बाई कपडे झालेत, टाकायचे का, कल्याणी म्हणते नाही पप्पा मी टाकते. विचार करायचा आपण, मी टाकू का तू टाकते. कमीपणा नाही. कपडे वाळू घालणं, कपड्याच्या घड्या करणं कमीपणा नाही, झाडून काढणं कमीपणा नाही. मुलांनाही सहभागी करून घ्या आणि आपणही सहभागी व्हा. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण आपल्या मानसिकता बदलतो का, आपण आपला गर्व बदलतो का. ड्युटीला जाणारे लोक चेअरवर बसतात, ए सॉक्स आण, ए चेअर आण, ए माझा शूज आण. किती आहे, कुठे आहे आहोत आपण. आचरणशील धम्म जर करायचा असेल तर ह्या आचरणशील धम्मामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आपल्या अंगीकारणं महत्त्वाच्या आहेत की आपण त्या अंगीकारल्यात का. एखादा शूज जर रस्त्यात पडला असेल तर तो आपण उचलून ठेवा. एखादी चप्पल पडली असेल तर ती आपण उचलून ठेवा. घरातले महिलांचे कपडे पडले असेल तर ते घड्या करून त्या कपाटात ठेवा.
मुलाच्या कपाटात ठेवा, मुलीच्या कपाटात ठेवा, पत्नीच्या कपाटात ठेवा, काही लाज नाही, काही लाज नाही. जबाबदारी स्वीकारा. आणि जोपर्यंत आपण जबाबदारी स्वीकारणार नाही, आपला मुलगा जर ती कामं पाहत असेल तर त्या मुलाला सुद्धा लाज वाटेल. अरे माझे पप्पा काम करतायत, मला ते करणं गरजेचं आहे. मुलगी जर पाहत असेल, मी पप्पा ते करू नका, मी करते. हे आपण म्हणून कर्ता पुरुष म्हणून आपण घरात आपल्याला झुकणं आहे. मी दुसऱ्यांपुढे झुका म्हणत नाही, दुसऱ्यांपुढे वाका म्हणत नाही. आपल्या घरातील कामासाठीच तुम्हाला झुकावं लागणार आहे. आपलं घर जर आनंदी ठेवायचं असेल, आपलं घर सुदृढ ठेवायचं असेल, आपलं घर प्रसन्न ठेवायचं असेल, आपलं घर म्हणजे काय म्हणता येईल सुखदायक ठेवायचं असेल, तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. आपणच जर पुढाकार घेऊ तर आपण आनंदी राहू. दुसरं कोणी आनंद देणार नाही. शिरसे साहेब काही माझ्याकडे 50 रुपये देऊन आनंद विकत आणून देणार नाहीत. गायकवाड साहेब काही माझ्याकडे, काकडे साहेब काही आनंद आणून देणार नाहीत. कोणीच नाही. पैशाने आनंद विकत येत नाही. तुम्हाला तुमचं घर तुम्हाला आनंदी करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून हे पाहत असताना आपण हे काम करा. आणि 5वा मुद्दा आहे, घरात थोडी शिस्त आणि चांगल्या सवयी निर्माण करा. घरात थोडी शिस्त आणि चांगल्या सवयी निर्माण करा. कशा करता येईल बरं सवयी निर्माण? फार चांगलं सोपं आहे. मी तुम्हाला बाबासाहेबांचं अगोदरच उदाहरण दिलं. रमाईची जयंती तुम्ही सगळ्यांनी म्हणजे रमाईचं तुम्ही प्रवचन त्या दिवशी मॅडमच्या इथून ऐकलं. रामूच्या आईने लहानपणी सगळे संस्कार दिले होते. जेव्हा ती 6-7 वर्षाची असतानाच, रामूबाई तुला हे असं करायचं आहे, तुला ते तसं करायचं, तुला ते तसं करायचं, तुला हे करायचं आहे. शिस्त ही लहानपणीच लावल्या जाते. महापुरे येती लव्हाळे वाचती, महापुरे येती लव्हाळे वाचती. जर टाईट माणूस असेल ना, टाईट माणूस कधी झुकून जाईल, मोडून जाईल सांगता येत नाही. पण पूर येतात, पुरे येतात. लव्हाळ पूर आला की खाली झुकतं, पूर ओसरला की टाईट होतं. पण एखादं बाभळीचं झाड, एखादं आंब्याचं झाड, एखादं उंबराचं झाड पूर आला तर त्या पुराबरोबर वाहून जातं. आणि म्हणून आपल्या भावना लवचिक ठेवा, आपला उद्देश लवचिक ठेवा, आपली करुणा चांगली ठेवा, आपली ममता चांगली ठेवा, आपली आपुलकी चांगली ठेवा. ह्या करुणेतून, या भावनेतून जर तुम्ही जगवलत ना तर तुमचं कुटुंब खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे. संपत्तीची गरज नाही मित्रांनो, संपत्तीची गरज नाही. जर कुटुंब आनंदी असेल, सत्करोवर भाकर असेल तर माणूस टाईट राहतं, सुखी राहतं, समाधानी राहतं. पण त्याच्या समोर जर शिरापुरी वाढलेली असेल आणि वरून जर बायकोचे मुख्याचे मार असतील, तिचं बोलणं सुरूच आहे, खालून घास खाणं सुरूच आहे, तिचं बोलणं सुरूच आहे, खालून काही फायदा नाही. मला ही साडी घेतली नाही, मला ते घेतलं नाही, माझी आई आली होती, माझी भाऊजाई आली होती, तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं. समाधान कुठे ठेवता येईल, आनंद निर्माण कुठे करता येईल? आणि आनंद निर्माण करायचा असेल तर आपल्याला सहभाग घ्यावाच लागेल. आनंद दुसरीकडून येत नाही, शिस्त दुसरीकडून येत नाही. म्हणून आपल्याला शिस्तीचं पालन करत असताना आपल्याला चांगल्या सवयी ठेवाव्या लागतील. कशा बरं? कशा चांगल्या सवयी ठेवता येतील? माझी सवय सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी ड्युटीहून आलो की माझी बॅग ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्याच ठिकाणी ठेवतो, एका कोपऱ्यात, दुसरीकडे जाणार नाही. शर्ट अडकून ठेवणं, पॅन्ट अडकून ठेवणं, नाईट पॅन्ट घालणं, पहिले बाथरूममध्ये जाणं, स्वच्छता करणं आणि मग फ्रेश झाल्यानंतर आपल्या हातानं पाणी घेणं. जर घरात असली जलतीनं पाणी तर ठीक, आपल्या हातानं पाणी घेणं, सोप्यावर बसणं, पाणी पिणं. काय बरी आहे का आज, व्यवस्थित आहे का, काय झालं आज, हे 4 शब्द प्रेमाने विचारा. आपण आलोय, आपली बॅग कोपऱ्यात फेकली आहे, शर्ट एकाकडे फेकले, पॅन्ट एकीकडे फेकली आहे, पेन घड्याळ मोबाईल एकीकडे ठेवलं आहे आणि मग आपण हात देतो, माझा मोबाईल आण, माझी ती डायरी आण, माझं बॅग आण. शिस्त ही आपल्याला लावायची, शिस्त अंगीकारणं आपलं काम आहे. जी वस्तू ज्या ठिकाणी ठेवली का त्या ठिकाणी ती सापडली पाहिजे. महिलांचं ध्यानात ठेवा, आपलं बौद्धांचं हे लक्षण आहे की सायंकाळी सर्वांनी मिळून आपण आपल्या आदर्शांच्या पुढं बसून वंदना घेतली पाहिजे, सगळ्यांनी म्हणून बरं का. बाबासाहेबांना ही सवय होती. कबीराचे दोहे संध्याकाळी म्हटल्याशिवाय बाबासाहेबांना जेवण नसायचं. रामजी बसायचे, बाबासाहेब बसायचे आणि सगळे घरातले कुटुंब बसायचे, फॅमिली बसायचे. ही सवय आपण लावू शकतो. हे सुखी कुटुंबातलं पहिलं लक्षण आहे. काय होतं बरं याच्यामुळं? जर आपण संध्याकाळच्याला जर एकत्र बसून वंदना घेतली, जर आपण एकत्र बसलो
तर यामुळे दिवसभरातला सगळा थकवा निघून जातो. सकाळचा पूजापाठ आणि संध्याकाळची पूजापाठ ही आपली होती, बौद्ध संस्कृती आहे ती आपली, की आपण एकत्र येऊन पूजापाठ करणं, एकोपाने बोलणं, गुणगान गाणं, आदर्शांच्या वत नतमस्तक होणं हे आपलं लक्ष नाही. आपण हिंदूंना म्हणतो त्यांच्या घरात आता संध्याकाळचा घंटी वाजायला लागली, घंटी ही आपली आहे. चीन प्रवासी व्यांगशांग हा एका ठिकाणी जातोय, नाव आठवत नाही मला, 1000 स्तूप आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणचा राजा त्याचं स्वागत करतोय आणि स्वागत केल्यानंतर एका ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. 1000 स्तूप, त्याच पद्धतीनं 1 ते 1,500 लोक त्या ठिकाणी भिक्खू लोक आहेत. हीनयान पंथाचे आणि महायान पंथाचे हे दोन्ही प्रकारचे भिक्खू लोक आहेत. पण त्या ठिकाणी जर जेवायचं असेल तर बेल वाजवल्या जाते. बेल वाजल्यानंतर सर्वांनी एकत्र यायचं. बेल वाजल्यापासून काय अपेक्षा ठेवत आहोत, ह्या ठेवत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. हे उदाहरण तुम्हाला दिलं मी. आता 6व्या मुद्द्याकडे जातोय मी. 6वा मुद्दा आहे, घरातून धार्मिक संस्कारालाही स्थान द्या. घरातून धार्मिक संस्कारालाही स्थान द्या. काय देता येईल बरं आपल्याला? नियमित पूजापाठ करणं, वेळेवर झोपी जाणं, वेळेवर उठणं, व्यायाम करणं, सकाळ संध्याकाळ वंदना पठण करणं, ध्यानाचा सराव करणं, एखाद्या पुस्तकाचं वाचन करणं आणि सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करणं. आपण सात्विक आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जेवणामध्ये तिखटाचं प्रमाण कमी करा, जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा, पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा, फळांचं प्रमाण वाढवा. आपल्या आदर्शवत जीवनामध्ये भगवंत म्हणतात की तुम्हाला जेवढा लागेल तेवढाच आहार घ्या, आहार वेस्ट जाणार नाही याची काळजी घ्या. जुन्या गोष्टी जर आपण आठवल्या तर आपल्याला शिळी भाकर ही 3 दिवसाची शिळी भाकर आपण आनंदाने खात होतो. तेव्हा आपण कधी आजारी पडलो नाही, कधी डोकं दुखलं नाही, कधी पोट दुखलं नाही, कधी आपल्याला उलटी झाली नाही, कधी मळमळ झाली नाही. पण आज आपण संध्याकाळची साधी पोळी जरी खाल्ली तर सकाळी खाल्ल्यानंतर, संध्याकाळची पोळी जरी खाल्ली तर सकाळी आपलं डोकं धरतंय, मळमळ होते, उलटी होते. का? आपल्या शरीराला आपण नाजूक बनवलं. आपल्या शरीराला आपण तसे नियम लावले नाहीत, व्यायाम केला नाहीत, ध्यान केलं नाही, विचार केला नाही की आपण कशा पद्धतीने जगत आहोत. त्याचा विचार करा, चांगल्या सवयी लावा. आणि चांगल्या सवयी लावत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना एखाद्या पुस्तकाचं जर वाचन करत असेल तर त्या 2 ओळी पुस्तकातल्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. पूजापाठ करत असाल तर ती पूजा समजून घ्या. पूजा म्हणून पूजा करू नका, एखादी विधी म्हणून विधी करू नका, तर त्या विधीला समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही ती विधी समजून घेणार नाही, जोपर्यंत तुम्ही ती विधी या ग्रंथातली आहे. इतर लोक म्हणतात हे आणलं कुठून तुम्ही? मैत्रीचं ध्यान, पान नंबर 25-35 वर असेल बहुतेक ते हे वाक्य भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये. हे मैत्रीचं ध्यान आणलं कुठून? आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे यातलं आहे. सिद्धार्थ तेव्हा करून घेत होते त्यांच्या मित्राकडून. प्राण्यांवर दया करा, पक्ष्यांवर दया करा, वृक्षांवर प्रेम करा, पेण्याच्या पद्धती शिकवा, बोलण्याच्या पद्धती शिकवा, आचरण्याच्या पद्धती शिकवा, वागण्याच्या पद्धती शिकवा, जेवायच्या पद्धती शिकवा. नाही तर गट चाललंय आपलं, कुत्रं खाली भरेल असं एखादं ताट भरून खाली चाललंय. कुठल्या चांगल्या सवयी आहेत? ह्या बौद्ध संस्कृतीतल्या चांगल्या सवयी आहेत. आणि ह्या चांगल्या सवयी लावत असताना वडील पण मुलांवर चिडणार नाही किंवा बहीण पण भावावर चिडणार. ए कसा जेवतो तू बघ ना. रांगेच्या पुस्तकामध्ये जा आणि 7व्या रांगेच्या पुस्तकामध्ये 8 नंबरचं पुस्तक आहे, 8 नंबरचं पुस्तक काढा. 8 नंबरच्या पुस्तकामध्ये 25 नंबरचं पान नंबर आहे. पान नंबरच्या त्या 5व्या पॅरेग्राफमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. असे प्रेरणादायी उदाहरणं मुलांना द्या, म्हणजे त्यांना वाचण्याची आवड लागेल, त्यांना विचार करायची आवड लागेल. बाबासाहेबांची एवढी प्रखर बुद्धिमत्ता. बाबासाहेब दुसऱ्या गावी असताना त्यांच्या मित्रांना या केसचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एका ठिकाणी जाऊन, आपल्या वाचनालयात जाऊन, ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक शोधणं, ते पुस्तकाचा पान नंबर सांगणं, पुस्तकाचा पान नंबर सांगून कितव्या पॅरेग्राफमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे सांगणं. असे काही प्रेरणादायी प्रसंग आपल्या मुलांना सांगा. भले तुम्ही नेत्यांचे नका सांगू, तुमच्या आजोबा आजींचे सांगा. आपले आजोबा आजी कसे कष्ट करत होते. गार्डनमध्ये जा, महिलांकडे जा, मुलांकडे जा, एखाद्या नातेवाईकाकडे जा,
4-6 दिवस एखाद्या फिरायला कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. तरच ती आपली मुलं काय होतील, आनंदी होतील, प्रेरणादायी, त्यांना एक प्रेरणा मिळेल. आणि म्हणून बौद्ध संस्कृती आपल्याला हेच शिकवते. आज आपण पाहतो आहोत की आपले शिबिरं ही बाहेर आहेत, जंगलात आहेत. आपण कधीकधी निसर्गाच्या सानिध्यात जातो. कधीकधी प्रतिकृती हा एक विषय आपल्या बुद्धिझममध्ये, कृती आणि प्रतिकृती. वेरूळ ह्या सगळ्या प्रतिकृती आहेत आपल्याला आदर्शवत. वेरूळच्या लेण्या असतील, अजिंठा लेण्या असतील किंवा बुद्धस्तूपा असतील, ही सगळ्या प्रतिकृती ही आपली आदर्शवत आहेत. आणि या आदर्शामुळे आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या या लोकांनी, पूर्वजांनी काय करून ठेवलं, कसं बांधून ठेवलं, कसं निर्माण केलं. आजही त्याची ती संस्कृती आपल्याला जपण्यासारखी आहे. म्हणून असे काही प्रेरणादायी प्रसंग त्यांना सांगा, ते दाखवा त्यांना नेऊन. म्हणजे त्यांना प्रेरणा मिळेल, त्यांना उत्साह निर्माण होईल, त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण याची पण दक्षता घ्या की त्यांना जबरदस्ती काही होणार नाही. आणि आता शेवटचा मुद्दा घेतो मी, जास्त वेळ घेत नाही. 7वा मुद्दा, की जी 7 तत्त्व मी तुम्हाला सांगितली होती, 7 मूल्य जी सांगितली होती, आणि तो 7वा मुद्दा आहे, एक कुटुंब म्हणून थोडी मजा करा. एक कुटुंब म्हणून काय, थोडी मजा करा. कशी मजा करता येईल? एखादं कवी संमेलन असेल तर त्या कवी संमेलनाला तुम्ही जा. एखादं हास्य संमेलन असेल तर त्या हास्य संमेलनाला जा. मला ते पाहायला मिळालं. म्हणजे मला तो एक, माझ्याही मनाला तो प्रश्न हे झाला, दुःख झालं की खरंच मी ते नियोजन केलं नाही. बंधू आणि भगिनींनो, जीवनाचं रहटगाडं खूप आहे, हो खूप आहे. पण आपल्या कुटुंबासाठी आपण एक तरी दिवस वेळ काढा. त्यांच्या सानिध्यात राहा, त्यांना आनंद द्या. त्यांना आनंद निर्माण कसा होईल याचं बघा. महिन्यातून एकदा तरी, खूप खर्चिक असावं असं नाही बरं का, खूप खर्चिक असावं असं नाही, एकदा तरी, महिन्यातून एकदा म्हणा, महिन्यातून 2दा म्हणा, कुठेतरी त्यांना कुटुंबाला घेऊन जा. तर सुदृढ कुटुंबात जी या ठिकाणी संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी धम्मचारी गणांचे सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुमचेही आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही बऱ्याच वेळापासून मला ऐकून घेतात. त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम.